आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आयोगाच्या 2013 पासून ते 2023 पर्यंतची जी की प्रश्न विश्लेषणाची सिरीज सुरू केली आहे। तर आजचं लेक्चर 2020 च्या प्रश्नपत्रिकेचं आहे। या संपूर्ण प्रश्नपत्रिकाचं जे काही विश्लेषण आपण करून घेतोय, सर्व विद्यार्थ्यांचा मला त्या खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो आहे। बरेच फोन मला येऊन गेलेत। खूप चांगल्या पद्धतीची सिरीज आहे सर, कंटिन्यू ठेवा। तर ही सिरीज आपण शेवटपर्यंत कंटिन्यू ठेवणार आहोत। नुसतं प्रश्नपत्रिकाच नाही तर हे झाल्यानंतर मी शब्दसंग्रहाची सिरीज सुद्धा आपल्या YouTube चॅनलवरती घेणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी आवर्जून सबस्क्राइब करा की जेणेकरून तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळेल। ओके, नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया। पुढे जाण्याच्या आधी आपल्या ॲप्लिकेशनवरती संयुक्त गट ब क मुख्य परीक्षेसाठी जी काही बॅच आहे ती तयार झालेली आहे। मित्रांनो, ही बॅच तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे। परिपूर्ण व्याकरण, अपडेट स्वरूपाचं व्याकरण, त्यानंतर शब्दसंग्रह, चित्र आणि गोष्टी स्वरूपामध्ये आणि उत्तर कसं सोडवावा त्या संदर्भात सुद्धा मी लेक्चर घेतली आहेत। त्यानंतर या बॅचची फी फक्त 1499 रुपये आहे। त्या 1499 रुपयामध्ये तुम्हाला किती त्या ठिकाणी म्हणजे बॅचमध्ये 120 प्लस लेक्चर मिळणार आहे। 3 प्रकारच्या नोट्स त्यामध्ये उपलब्ध आहे। एक म्हणजे स्पेशल मराठी व्याकरणाची नोट्स, स्पेशल शब्दसंग्रह आणि त्यानंतर फ्लो चार्ट नोट्स। ओके, त्यानंतर थोर व्याकरणकार यांच्या संदर्भ ग्रंथांचा वापर करून ही बॅच आपण बनवलेली आहे मित्रांनो। त्यानंतर त्या ठिकाणी पुढे जर तुम्ही आलात तर जो काही आयोगाचा आता बदलता पॅटर्न आहे, जे काही त्या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप विचारण्याचं जे काही स्वरूप आयोग बदलवत आहे, तर त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या बॅचमध्ये आणि नोट्समध्ये मिळणार आहे। जे विद्यार्थी ही बॅच परचेस करतील त्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत 2013 पासून ते 2023 पर्यंत सर्व परीक्षा, संयुक्त गट ब ज्या ज्या परीक्षांना मराठी आहे अशा संपूर्ण आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणाची बॅच त्यांना त्याच फीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर आता वेळ न घालवता आत्ताच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे। आत्ताच आपलं ॲप डाउनलोड करा आणि या यशाचे शिलेदार बना। आता इकडं त्या ठिकाणी बघा, आपण पुढे जाण्याच्या आधी काय करत असतो की नेमकी प्रश्न किती विचारलीत, बरोबर? तर व्याकरणावरती मित्रांनो 2020ला प्रश्न किती विचारलेली होती? 33 प्रश्न होती। त्यानंतर शब्दसंग्रहावरती प्रश्न किती होती? तर 12 आणि त्यानंतर उत्तरांवरती ठरल्याप्रमाणे 5 प्रश्न होते। आणि इकडं पुढे जर तुम्ही आलात तर आता बघा घटकनिहाय वर्गवारी सुद्धा मी त्या ठिकाणी देतो आहे। आता इकडे बघा, वर्णविचार 5, संधी 2, नाम 4, सामान्य रूप 1, विशेषण 1, क्रियापद 1, क्रियाविशेषण अव्यय 3, केवल प्रयोगी अव्यय 1, त्यानंतर विभक्ती 2, प्रयोग 3, वाक्यांचे प्रकार 3, समास 1, त्यानंतर नामाचा लिंग विचार 1, शब्दांच्या शक्ती 1, सर्वनाम 1, उभयान्वयी अव्यय 1। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली लेक्चर बघितली असतील आधीची ती आवर्जून बघून घ्या। शब्दसंग्रहामध्ये बघा, वाक्प्रचार 1, म्हणी 2, समानार्थी शब्द 2, विरुद्धार्थी शब्द 1, त्यानंतर शब्दसमूहाबद्दल 2, शब्दसमूहाबद्दल शब्द 2, त्यानंतर उपसर्ग घटित 1, पोर्तुगीज 1 आणि प्रत्यय घटित 2। अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले। पहिला प्रश्न 2020 मधल्या प्रश्नपत्रिकेचा माझा सेट जो आहे तो ए आहे। ओके, बघा आता, शिपायाकडून चोर धरला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा। प्रयोग म्हटल्यानंतर अगदी कन्सेप्ट क्लिअरच असावी। प्रयोगाचे मुख्य प्रकार जे आहेत मित्रांनो 3। सर्वात पहिला जो येतो तो म्हणजे कर्तरी, दुसरा कर्मणी आणि 3 नंबर भावे। आता या तिघ जर प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर यामध्ये कर्तरी प्रयोगामध्ये आलेला जो कर्ता असतो तर तो कर्ता फक्त प्रथमेत असतो। एवढं जरी लक्षात राहिलं, कर्तरी प्रयोग परिपूर्ण समजतो आपल्याला। नंबर 2 मध्ये कर्मणी प्रयोगामध्ये आलेला जो कर्ता असतो त्या कर्त्याला नेहमी प्रत्यय असते। आता हे एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी चालतंय, नेहमी प्रत्यय। आणि भावे प्रयोगामध्ये आलेला कर्ता व कर्म ह्या दोन्ही गोष्टींना काय जोडलेली असतात? प्रत्यय असतात। हे अत्यंत महत्त्वाच्या खुणा आहे प्रयोग ओळखण्यासाठी। एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना तर प्रयोग संपला। आता इकडं पुढे जर तुम्ही आलात तर आपल्याला उदाहरण दिलंय की शिपायाकडून चोर धरला जातो। आता इथं उपप्रकारावरती प्रश्न विचारलाय। कोणत्या उपप्रकारावरती आहे? तर कर्मणी प्रयोगाच्या उपप्रकारावरती प्रश्न विचारलाय। कर्मणी प्रयोगाचे जे उपप्रकार आहेत ते कर्मणी प्रयोगाचे 2 उपप्रकार पडतात। एक तुमचा येतो प्रधान कर्तृक कर्मणी, हा पहिला उपप्रकार त्या ठिकाणी समाविष्ट आहे, प्रधान कर्तृक। आणि इकडे येताना तो येतो गौण कर्तृक। अशा 2 प्रकारांमध्ये विभागणी आहे। आता मित्रांनो, गौण कर्तृक म्हटल्यानंतर यामध्ये गौण कर्तृकमध्ये सर्वात पहिला येतो पुराण कर्मणी, दुसरा येतो नवीन कर्मणी, हाच तो नवीन कर्मणी आहे।
याचंच पर्यायी नाव आहे कर्म कर्तरी. ओके, याच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो याची वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो की याची वैशिष्ट्य काय आहे की वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो त्या कर्त्याला कोणत्या प्रकारचं म्हणजे अव्यय जुडलेलं असतं, तर शक्यतो त्या ठिकाणी कडून अशा प्रकारचं शब्दयोगी अव्यय जुडलेलं असतं. काही उदाहरणांमध्ये तो असा पण येत असतो की तो अध्यारूत असतो, तो त्या ठिकाणी दाखवला जात नाही. म्हणजे आता शिपायाकडून चोर धरला जातो या वाक्यामध्ये सरळ सरळ त्या ठिकाणी धरणारे कोण आहे, तर शिपाई आहे. कडून कर्त्याला अशा प्रकारचा शब्दयोगी अव्यय जुडलेला आहे. म्हणजे याचं उत्तर तर 100% त्या ठिकाणी पर्याय 3 आहे. पण काही वेळेस तो अशा पद्धतीने येत असतो की वाक्यामध्ये कर्ता अध्यारूत दाखविलेला असतो, म्हणजे कर्ता येत नाही. जसं की सभेत पत्रके वाटली गेली, हे उदाहरण बऱ्याचदा आयोगाने विचारलेलं आहे. सभेत पत्रके वाटली गेली अशा प्रकारचं आलेलं जे काही उदाहरण असतं, तर हे उदाहरण कोणत्या प्रयोगाचं आहे असा प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. मग अशा प्रकारचं उदाहरण जर आलं तर लक्षात ठेवायचं की ज्या वाक्यरचनेमध्ये दुसरं वैशिष्ट्य मी तर सांगू इच्छितो तुम्हाला की ज्या वाक्यरचनेमध्ये क्रियापद कसं आलेलं असतं, तर ज्या वाक्यरचनेमध्ये संयुक्त क्रियापद असतं अशा प्रकारची रचना सुद्धा नवीन कर्मणीची असते. आणि तिसरं वैशिष्ट्य याचं असं येतं की वाक्यामध्ये म्हणजे हा जो प्रयोगाचा प्रकार आहे नंबर 3 मध्ये, तर हा इंग्रजीतील ॲक्टिव्ह आणि त्यानंतर पॅसिव्ह प्रमाणे त्या ठिकाणी तो बदलतो किंवा त्यांच्या वैशिष्ट्यांवर तो आधारलेला असतो. ह्या 3 गोष्टी नवीन कर्मणीच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरतात. त्यानंतर कर्तरी प्रयोग तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वाक्यामध्ये आलेलं जे क्रियापद असतं तिथं महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी हुकूमत कुणाची असते, कर्त्याची असते. त्याच्यानुसार क्रियापद बदलत असते. धातुरूपे सुद्धा कोण असतो, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ताच असतो. त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे कुणाची हुकूमत असते, तर कर्माची असते. केव्हा त्या प्रधान कर्तृत्वमध्ये, कुठे प्रधान कर्तृ, इथं या ठिकाणी हुकूमत कुणाची असते, कर्त्याची असते. आलं लक्षात. त्यानंतर चौथा पर्याय होता भावे प्रयोग. भावे प्रयोग तुम्हाला सांगितला की वाक्यातील कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय असतात आणि क्रियापद जे असतं तटस्थ भूमिकेमध्ये असतं. तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असतं. अशा पद्धतीने या प्रश्नाचं विश्लेषण, म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे काही आहे ते पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला लेक्चर कसं वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. पुढचा प्रश्न, एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन शब्द तयार होतात, हा शब्दसिद्धीचा कोणता प्रकार आहे? आता अशा प्रकारची रचना म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर आता पहिला आहे समास आहे. ह्या समासामध्ये येणारा जो प्रत्येक शब्द असतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे सामासिक शब्दांचा समावेश त्यामध्ये होत असतो. उपसर्ग गटित. आता उपसर्ग गटित म्हटल्यानं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एखादा मूळ शब्द असेल, मूळ शब्दाच्या समोरून जोडून आलेलं एखादं जे काही अक्षर असतं त्याला उपसर्ग असं म्हटलं जातं. म्हणजे की त्या ठिकाणी कर्ण असेल तर त्याला आ, अशा प्रकारे हे अक्षर जुडलं का नाही आ किंवा हा स्वर त्यामध्ये समाविष्ट झाला. समोरून जेव्हा तो जुडतो तेव्हा तो उपसर्ग असतो, बरोबर ना. आणि नंतरून जेव्हा जुडतो तेव्हा तो त्या ठिकाणी काय असतो, तर तेव्हा तो प्रत्यय असतो. जसं की ला, म्हणजे अशा पद्धतीने आपण जर लक्षात घेतलं की भावाला ला म्हटल्यानंतर त्याला जोडलं, बरोबर, म्हणजे हे प्रत्यय घटित झालं, बरोबर. म्हणजे आता इथं त्या ठिकाणी एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन शब्द, इथं तर काही नवीन शब्द तयार होत नाही, बरोबर. इथं त्या ठिकाणी अर्थ बदलतो क्रिया विशेषणासारखा, पण त्या ठिकाणी नवीन शब्द नाही तयार होत. पण इकडं त्या ठिकाणी अभ्यस्त म्हटल्यानंतर याचे 3 उपप्रकार पडतात. त्या 3चे अजून उपप्रकार त्या ठिकाणी पाडली जातात. म्हणजे अभ्यासमध्ये सर्वात पहिला येतो पूर्ण अभ्यास्त, मी माझ्या बऱ्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. दुसरा प्रकार येतो अंशाभ्यास्त आणि तिसरा प्रकार येतो अनुकरणवाचक. हे 3 प्रकार कुणाचे समाविष्ट आहेत, अभ्यासचे आहेत, बरोबर. मग आता पूर्ण अभ्यासमध्ये जो पहिला शब्द येतो तोच दुसरा शब्द येणं, बरं का. म्हणजे त्या ठिकाणी मी घर घर फिरलो, बरोबर. पहिला जो शब्द तोच दुसरा शब्द येणं म्हणजे पूर्ण अभ्यास. दोघं शब्दांना इथे अर्थ असतो, ही महत्त्वाची गोष्ट पूर्ण अभ्यासमध्ये. नंबर 2 मध्ये अंशाभ्यासमध्ये जर तुम्ही आलात तर त्या ठिकाणी एखादं अक्षर बदललेलं असतं. जसं घर घर, इकडे घर बीर, एक अक्षर बदललेलं असतं. दुसऱ्या शब्दाला अर्थ नसतो, फक्त पहिल्या शब्दाला अर्थ असतो. आणि इथं अनुकरणवाचक मध्ये महत्त्वाची गोष्ट काय येते, त्याच्यामध्ये ध्वनी आलेला असतो. अशा पद्धतीने हे 3 गोष्टी इथं क्लिअर होतात. मग आता इथं सुद्धा नवीन शब्द तयार होत नाही, याचे सुद्धा उपप्रकार आहे पूर्ण अभ्यासाचे, बरोबर का. बॅचमध्ये सांगत असतो विद्यार्थ्यांना. आता प्रश्न विचारले जात आहेत म्हणून एवढं डिटेल विश्लेषण करून देतो आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. म्हणजे समास किंवा सामासिक शब्दांमध्ये एका शब्दात जेव्हा दुसरा शब्द त्या ठिकाणी समाविष्ट होतो, मिसळतो, तर त्यातून नवीन शब्द तयार होत असतो, नवीन शब्द बनत असतो. म्हणजे जसं की बरीच उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील, बरं का. बरीच उदाहरणं इथं त्या ठिकाणी सांगता येतील. म्हणजे उपसर्ग घटित
किंवा संपूर्ण शब्दांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. जसं की अव्ययभाव समास म्हटला तर याच्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, बरोबर. जो पहिलं पद त्या ठिकाणी आलेलं असतं ते पहिलं पद महत्त्वाचं असतं. मग त्यामध्ये उपसर्ग त्याला जोडून आलेली असतात. फक्त उपसर्गच असतं अशातला प्रकार नाही. त्याच्यामध्ये प्रत्यय सुद्धा काही शब्दांमध्ये समाविष्ट होत असतात, बरोबर का. म्हणजे सर्वतोपरी नवीन शब्द बनण्याची प्रक्रिया कुठे केली जाते तर या समासामध्ये केली जाते, लक्षात असू द्या. जसं की त्या ठिकाणी लंबोदर हा एक त्या ठिकाणी सामासिक शब्द आहे. लंब आहे उदर, बरोबर ना. लंब अधिक उदर, लंब आहे उदर ज्याचे, अशा पद्धतीने जो शब्द बनतो त्याला त्या ठिकाणी तो नवीन शब्द तयार होत असतो. म्हणजे लंब आणि उदर हे दोघं शब्द एकमेकांमध्ये मिसळले की त्याच्यापासून एक नवीन शब्द बनत असतो, लंबोदर. समजलं का. मग हे कुणाचं नाव झालं तर हे गणपती बाप्पाचं नाव झालं, अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे आहे बघा, ज्याचा अपकर्ष व्हावायचा असतो. ही म्हण बऱ्याचदा त्या ठिकाणी काय तर रिपीट झालेली आहे. ज्याचा अपकर्ष व्हावायचा असतो त्याची वाईट गोष्टींकडे प्रवृत्ती आपोआप जाते. म्हणून म्हणतात ना, टिंबटिंब हेच खरं आमच्या रिकाम्या जागी योग्य म्हण कोणती, भीत्याच्या पाठीचं ब्रह्म राक्षस. जो त्या ठिकाणी भीतो त्याच्या आयुष्यामध्ये संकटच येत जातात. भीत्याच्या पाठीचं ब्रह्म राक्षस, त्याच्यामुळे आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जायचं. त्यानंतर नंबर 2, भांडणाचे तोंड काळे. तुम्हा सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. बुडत्याचा पाय खोलात, हे अगदी बरोबर आहे. हे त्याचं योग्य उत्तर आहे की ज्याचा अपकर्ष व्हावायचा असतो त्याचा त्या ठिकाणी वाईट गोष्टीकडे प्रवृत्ती आपोआप जाते. म्हणजे जो त्या ठिकाणी बुडतोय तर तो आपोआप त्या ठिकाणी बुडतच जातो, त्याच्या आयुष्यामध्ये वाईटच घडत जाते. समजलं का. मग अशा पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. दात करून पोट भरणे ह्या शब्द म्हणजे ही म्हण तुम्हाला अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती असेल. MPSC मध्ये आपण अभ्यास करताना ह्या सर्व गोष्टी अनुभवतोय, त्याबद्दल काही अडचण नाही आहे. प्रश्न सोपा होता. माझे नुकतेच जेवण झाले होते पण वेदांशाच्या आग्रहामुळे मी थोडा आहार घेतला. या वाक्यांशासाठी योग्य वाक्यप्रचार. हा प्रश्न सुद्धा खूप अवघड होता, अशातला प्रकार नाही. आता थोडा आहार घेणे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो वाक्प्रचार आलेला आहे. तोंड घालणे हे तर काही त्या ठिकाणी येऊ शकत नाही, बरोबर. म्हणजे तोंड घालणे म्हणजे काय की एखादी 2 व्यक्ती त्या ठिकाणी बोलतायत, बरोबर ना, आणि त्यांचा महत्त्वाचा विषय सुरू आहे. हा मध्ये मध्ये त्या ठिकाणी बोलतो. मग आपण बऱ्याचदा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणतो की आता कशाला इथं तोंड घालतोय, तिकडं जा, बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने हा वाक्प्रचार तिथे. तोंड काळे करणे म्हणजे त्या ठिकाणी रागाने निघून जाणे. आता घरामध्ये भांडणं जर झाली तर आई रागाने म्हणते की तुझं तिकडे तोंड काळं कर, किंवा पती पत्नीची त्या ठिकाणी भांडणं झाली, तुम्ही तुमचं तिकडे तोंड काळं करा, म्हणजे इथून निघून जा. अशा पद्धतीने रागाने, प्रेमान नाही म्हटलं जात तिथं. त्यानंतर तोंड उष्टे करणे हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. म्हणजे थोडा आहार घेतला म्हणजे काय की थोडं मी खाऊन बघितलं. उष्ट करणं माहिती आहे ना, तर सर्वांना ते त्या ठिकाणी माहिती असेल. हे तर काही येऊ शकत नव्हतं, बरोबर. म्हणून पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा, बघा, शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी त्या ठिकाणी येतो तेव्हा त्या व्याकरणात त्याला काय म्हटलं जातं, काय म्हणून संबोधतात तर त्याला त्या ठिकाणी अभिकरण तर काही म्हटलं जात नाही, बरोबर. अभिकरण त्याचा अर्थ जो काही आहे त्याचा अर्थ मराठीमध्ये वेगळ्या प्रकारचा येतो, तर त्याला उपसर्ग असं म्हटलं जातं. आता हा एक पर्याय इथं दिलेला होता, विकरण. विकरण म्हणजे काय असतं तर मित्रांनो ऐका. आता जरा आपण समजा त्या ठिकाणी हा मूळ शब्द घेतला भाऊ. मी तुम्हाला विकरण हा कन्सेप्ट सांगतो आणि सविकरणी विभक्ती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलाय, तो त्याच्याशी रिलेट आहे म्हणून ते कन्सेप्ट मी क्लिअर करून देतो. भाऊ हा मूळ शब्द आहे, समजून घ्या. एका 20-30 सेकंदामध्ये हा कन्सेप्ट समजून घ्या. मूळ शब्द, त्याच्यानंतर भावा हे त्याचं काय झालं, सामान्य रूप झालं, बरं का. काय झालं, सामान्य रूप झालं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी भावाच्या, बरं का, हे त्याला षष्टी विभक्तीचं प्रत्यय जुडलं. हे त्याला काय जुडलं, षष्टी विभक्तीचं प्रत्यय जुडलं. म्हणजे प्रत्यय जुडण्याच्या अगोदर त्याचं सामान्य रूप झालं भावा आणि त्याला जुडलं भावाच्या, बरोबर का. मग आता मित्रांनो त्या ठिकाणी पुढं इकडं याच शब्दाला अजून वेगळ्या पद्धतीचा प्रत्यय आपण जोडू शकतो, भावाच्याने. आता हा जो कन्सेप्ट आहे ना, हा इथं कन्सेप्ट समजून घ्या की विकरण म्हणजे काय आणि त्याच्यानंतर भावाच्याने मी हे काय केलं, बरोबर ना. म्हणजे आता इथं जर त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर याला तुम्ही चर्मेतर प्रत्यय त्या ठिकाणी म्हणू शकतात, बरोबर ना. की एक प्रत्यय जुडलेलं असतं त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एखादा प्रत्यय जुडणं, म्हणजे इथं त्या ठिकाणी हे षष्टी विभक्तीचं प्रत्यय आहे.
त्याच्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी तृतीय विभक्तीचं प्रत्यय जुडणं, बरोबर. मग आता एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की जेव्हा त्या ठिकाणी सामान्य रूप आणि त्याच्यानंतर हे विभक्तीचं प्रत्यय, अशा पद्धतीने हा कन्सेप्ट समजून घ्या की सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय यांच्यामध्ये जे काही त्या ठिकाणी जोडून येतं तर याला व्याकरणाच्या भाषेमध्ये म्हटलं जातं विकरण. समजलं का? ही विकरण कन्सेप्ट आहे. जेव्हा तो शब्द तयार होतो म्हणजे जेव्हा चर्मेतर विभक्तीचं प्रत्यय त्याला जुडतं, अशा पद्धतीने तो परिपूर्ण तयार होतो, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? तेव्हा त्याला म्हटलं जातं सविकरणी विभक्ती. अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं की एका वेळेस दोन प्रकारचे प्रत्यय किंवा त्याला चर्मेतर प्रत्यय असंही तुम्ही म्हणू शकतात. हा तो कन्सेप्ट होता. विकरण म्हणजे काय की सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय यांच्यामध्ये जे काही प्रत्यय जुडलेलं असतं, समजलं का, तेव्हा त्याला काय म्हणतात? ते विकरण म्हणतात. आणि यातून जो काही कन्सेप्ट क्लिअर होतो, यातून जो शब्द तयार होतो त्याला सविकरणी विभक्ती म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीने हा कन्सेप्ट आहे. प्रत्येक घटित अगदी सर्वांना माहिती होतं, बरोबर. म्हणजे मागं पुढे जर प्रश्न विचारला गेला आता तर मी तो क्लिअर तुम्हाला करून दिला. ओके, चला पुढे या बघा. आता सदाचार सोपा प्रश्न होता. सदाचार या शब्दाचा विग्रह होतो सत अधिक आचार, बरोबर. कोणत्या विभक्तीचं उदाहरण आहे? तर हे आहे व्यंजन संधीचं उदाहरण. व्यंजन संधी यावर ते अवलंबून आहे. कोणत्या प्रकारामध्ये त्या व्यंजन संधीच्या? तर पहिल्या शेवटचा वर्ण एखादं व्यंजन आलेलं असेल म्हणजे इथं त आलेला आहे, तचा पाय मोडलेला आहे आपल्या भाषेमध्ये, म्हणजे त्याला हलचिन्ह त्या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी काय आलेलं आहे? स्वर आलेला आहे, म्हणजे या प्रकारामध्ये ते समाविष्ट आहे. मग कोणत्या व्यंजन संधीतल्या कोणत्या नियमाला अनुसरून आहे? प्रथम का तृतीय, बरोबर ना. त्याची जोडणी काय आहे? सदाचार द आहे, म्हणजे तृतीय व्यंजन संधीवरती ते अवलंबून आहे. तृतीय व्यंजन संधी, बरोबर. अशा पद्धतीने मग जेव्हा या प्रकारचा शब्द आपल्याला दिलेला असतो, त्याचा विग्रह जेव्हा करायला सांगितलेला असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो आपला क च ट तपचा गट आहे, क च ट त्यानंतर त आणि प, अशा पद्धतीचा जो गट आहे, तर जिथे क जोडून आलेला असेल म्हणजे सॉरी तिसरं व्यंजन जे काही जोडून आलेलं असतं, मग आता कोणतं तिसरं? तर या गटातलं तिसरं. जसं ग आहे, बरोबर. त्यानंतर च छ ज आहे, त्यानंतर ट ठ ड आहे, बरोबर. त्यानंतर त थ द आहे, इकडं त्या ठिकाणी प फ ब आहे, बरोबर. अशा पद्धती यापैकी एखादं जोडून जर आलेलं असेल तर विग्रह करताना त्याच गटातलं पहिलं व्यंजन त्या ठिकाणी घेऊन दिल्ल्या शब्दाचा विग्रह केला जातो. आता इथं द आलेला होता, मग दिल्ल्या शब्दाचा विग्रह करताना त्या ठिकाणी सत अधिक आचार म्हणजे इकडं पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट आहे. थोर व्याकरणकार मोरो केशव दामले यांनी सुद्धा बऱ्याच कन्सेप्ट सांगितलेले आहेत, पण ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच आपण त्या ठिकाणी घेऊयात. पुढे बघा. आता पुढचा प्रश्न, त्या ठिकाणी रस्त्यावरून जाताना सावकाश व जपून चालावे या विधानातील सावकाश हा या शब्दावरून कोणत्या अव्ययाचा बोध होतो? आता क्रियाविशेषण अव्यय म्हटल्यानंतर मित्रांनो फक्त 4 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात. क्रियाविशेषण अव्यय म्हटल्यानंतर खूप मोठा आवाका आहे क्रियाविशेषण अव्ययाचा. पुढं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर. क्रियाविशेषण अव्ययाचा बराच आवाका आहे. आता क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर पहिला प्रकार तुमचा कालवाचक, मुख्य प्रकारावरती बोलतो. तुम्ही फक्त क्रियापदाला केव्हाने प्रश्न विचारा. दुसरा प्रकार येणार तुमचा स्थलवाचक, त्या ठिकाणी तुम्ही क्रियापदाला कुठेने प्रश्न विचारा, येणारं उत्तर तुम्हाला भेटतं. त्यानंतर संख्या किंवा परिमाण, अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी हा तिसरा प्रकार येतो. याला तुम्ही फक्त प्रश्न विचारा, क्रिया कितीदा घडली, अशा प्रकारचा प्रश्न जर त्या ठिकाणी तुम्ही विचारला तर येणारं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळतं क्रिया कितीदा घडली, बरोबर, किंवा किती प्रमाणात घडली. आणि रीती म्हटल्यानंतर इथं तुम्हाला प्रश्न विचारला जातो क्रिया कशी घडली, म्हणजे येणारं उत्तर जे काही आहे ते तुमचं रीतिवाचक असतं. प्रश्न काय आहे की रस्त्यावरून जाताना सावकाश व जपून चालावे. सावकाश कसे चालावे? सावकाश म्हणजे पर्याय हा क, बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता कालवाचक तुम्हाला मी सांगितलं कालवाचकचे उपप्रकार येतात, बरोबर का. स्थलवाचकचे उपप्रकार येतात. मी बॅचमध्ये अगदी डिटेल ह्या सर्व गोष्टी विश्लेषित केलेल्या आहेत. त्यानंतर पुढे जर आला तर आज जी संपत्ती त्याजपाशी आहे, जी संपत्ती, बरोबर ना, त्याजपाशी आहे ती त्याने स्वतःच्या पराक्रमावर आपल्या हयातीतच मिळवली आहे. ती, बरोबर ना, म्हणजे जी आणि ती अशा प्रकारची रचना आलेली आहे. संयुक्त वाक्य तर काही येऊ शकत नाही. संयुक्त वाक्य अगदी सर्वांना माहिती आहे, सर्वांना परिचित आहे की संयुक्त वाक्य म्हणजे काय असतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वाक्यामध्ये आलेलं जे काही उभयन्या म्हणजे
जे मराठीमध्ये असलेलं जे काही उभयान्वयी अव्यय आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये जे प्रकार येतात सर्वात पहिला महत्त्वाचा म्हणजे प्रधानत्व. प्रधानत्वमध्ये येणारे जे 4 प्रकार आहे, सर्वात पहिला प्रकार तो म्हणजे समुच्चय, दुसरा येतो विकल्प आणि 3 नंबरमध्ये तो न्यूनत्व आणि 4 मध्ये तो परिणाम. अशा प्रकारे हे 4 प्रकार जे काही आले आहेत या प्रत्येक प्रकारामध्ये येणारं वाक्य काय असतं, तर या प्रत्येक प्रकारामध्ये येणारं वाक्य संयुक्त वाक्य असतं. संयुक्त वाक्याचे उपप्रकार मी मागच्या लेक्चरला सुद्धा तुम्हाला सांगितले आहेत, काही जर नवीन असतील त्यांनी ऐकून घ्या. संयुक्त वाक्याचे उपप्रकार आहे केवल संयुक्त, हा पहिला उपप्रकार. दुसरा आहे मिश्र संयुक्त, हा दुसरा उपप्रकार. आता यामध्ये तुम्हाला स्टेटमेंटवरती प्रश्न येतात म्हणजे येतात, आयोगाने विचारलेले आहेत वाक्यांच्या प्रकारावरती. ओके, त्यानंतर केवल मिश्र संयुक्त अशा पद्धतीने त्या ठिकाणी केवल मिश्र संयुक्त अशा पद्धतीने हे 3 प्रकार, जर प्रकार विचारले तर 3 आणि किती प्रकारे त्या ठिकाणी संयुक्त वाक्य जोडलेलं असतं तर 4 म्हणजे 4 प्रकार. प्रधानत्व बोधकचे जे 4 उपप्रकार आहे त्यांनी वाक्य जोडलेलं असतं. ओके, अशा पद्धतीने हा कन्सेप्ट आहे. तर इकडे संयुक्त वाक्य तर काही येऊ शकत नाही, बरोबर, कारण की इथं काय आहे की आज जी संपत्ती त्याच्या पाशी आहे म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावं लागते आहे. मग ती रचना जी आलेली असते ती मिश्र वाक्य जी असते किंवा जे ते जेव्हा तेव्हा जरी तरी अशा प्रकारची रचना तिथे आलेली असते. मग सर इथं मिश्र संयुक्त म्हटल्यानंतर मित्रांनो इथं त्या ठिकाणी 2 मिश्र वाक्य येतात. किती मिश्र वाक्य असतात, तर इथं 2 मिश्र वाक्य त्या ठिकाणी आलेली असतात, त्याला म्हणतात मिश्र संयुक्त. एक मिश्रण असतं, ते 2 मिश्र वाक्य असतात. हे जसं आलंय ना, आज जी संपत्ती अजापासी आहे ती त्याने स्वतःच्या पराक्रमावर आपल्या हयातीतच मिळवली आहे, असंच अजून एक वाक्य रिपीट झालेलं असतं, तेव्हा ते संयुक्त वाक्याची रचना बनत असते. कन्सेप्ट क्लिअर करा, त्यासाठी बॅच महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रश्नार्थ वाक्य येऊ शकत नव्हतं, वाक्य शेवटी प्रश्नचिन्ह न होता. त्यानंतर पुढे बघा, मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर असलेला पुढीलपैकी योग्य गट कोणता. ऱ्हस्व स्वर म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या स्वरांचा उच्चार कसा होतो तर आखूड होतो. आता सध्या मराठीमध्ये एकूण ऱ्हस्व स्वर किती आहे, अ, ई, उ, ऋषीचा, लू आणि जे काही आदत्त स्वर आता समाविष्ट झाल्यात तर याचा समावेश ॲम या स्वराचा समावेश सुद्धा इथं केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी पर्याय कोणता बरोबर आहे तर पर्याय 4 हा अगदी बरोबर आहे. त्यानंतर इकडं आ आणि ई हे दीर्घ स्वर आहेत. ए, ओ, औ दीर्घमध्ये पण समावेश होतो आणि त्याला स्वतंत्र स्थान देण्यात आलेलं आहे संयुक्त स्वर म्हणून. ए, ऐ, ओ, औ बरोबर ना. इकडं त्या ठिकाणी 2 दीर्घ होते, 1 ऱ्हस्व होता, म्हणून पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि ऱ्हस्व स्वरांच्या बाबतीत अजून एक गोष्ट त्या ठिकाणी क्लिअर असावी की ज्या स्वरांचा म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो ते तर आहेच, पण ज्या स्वरांची मात्रा 1 असते, किती असते, मात्रा 1 असते. म्हणजे एखादा शब्द आपल्याला दिलेला असेल, म्हणजे प्रश्न परीक्षेमध्ये विचारताना असा विचारला जातो की नमन या शब्दामध्ये एकूण मात्रा किती. मित्रांनो मात्रा म्हणजे काय की एखादा शब्द वाचण्यासाठी संख्येच्या रूपात लागणारा जो कालावधी असतो त्याला मात्रा म्हणतात. तर ते हे आपल्याला एकच मात्रा माहिती असते, कवर 1 मात्रा, बरोबर ना. तर इथं तो अर्थ नाहीये. तर इथं न मध्ये हा अ स्वर आलाय, इकडं म मध्ये अ आलाय, न मध्ये हा अ स्वर आलाय, बरोबर का. म्हणजे इथं अ हा एक स्वर, हा एक स्वर, याची 1 मात्रा, याची 1 मात्रा आणि याची 1 मात्रा. म्हणजे एकूण जर बेरीज केली तर नमन या शब्दामध्ये एकूण मात्रांची संख्या किती तर 3. म्हणजे नमन या शब्दाला संख्येच्या रूपात म्हणण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो किती आहे तर 3 आहे. अशा प्रकारचे प्रश्न सध्या आयोग विचारते आहे. त्यानंतर पुढे बघा, बाग, मजा, ढेकर हे किती वेळेस रिपीट झाले, ते एका प्रकारापेक्षा जास्त प्रकारामध्ये समाविष्ट होत असतात. आता जसजशी प्रश्न येतील त्यामध्ये नामाच्या लिंगाचे प्रकार तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रकार येतात की सहजलिंग, सामान्य लिंग, त्याच्यानंतर उभयलिंग, समजलं का. अशा प्रकारावरतीच प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जातात. म्हणजे इकडं जर आपण बघितलं तर पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे दोघं प्रकारामध्ये समाविष्ट होत असतात. म्हणजे तो बाग, ती बाग म्हणजे 2 प्रकारामध्ये त्या समावेश होतो. ती मजा वेगळीच होती, तो मजा खूप चांगला होता, बरोबर का. त्यानंतर तो ढेकर, ती ढेकर म्हणजे अशा पद्धतीने पुल्लिंग आणि स्त्रीलिंग म्हणजे उभयलिंगीमध्ये त्यांचा समावेश होतो, बरोबर. अशा पद्धतीने त्या ठिकाणी 10 नंबर. 11 नंबरचा प्रश्न आहे बघा, सुधा या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा.
सुधा सर्वांना माहिती आहे. सुधा म्हणजे काय तर सर्वांना माहिती आहे, सुधा म्हणजे अमृत, पियुष, बरोबर ना. त्यानंतर सोम, जीवनोदक, सुधारस अशा प्रकारची शब्द त्यासाठी आलेली आहेत, बरोबर. तुम्हा सर्वांना माहिती आहे की सुधा म्हटल्यानंतर पियुष पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि नदीसाठी सुद्धा इकडे समानार्थी शब्द घेतले आहेत. हे आपल्या नोट्स मधलं मी जसं तसं त्या ठिकाणी उचललेलं आहे की इकडे 2 भागांमध्ये विभागणी केली की नेहमी ऐकत असणारे समानार्थी शब्द जलवाहिनी, बरोबर, ते तुम्हाला अभ्यासायचं नाही. असं प्रत्येक समानार्थी शब्दासाठी मी आपल्या नोट्स मध्ये केलेलं आहे. इकडे बघा, कधी कधी, सरिता, नद, अपगा, कल्ल्या, कल्लोलिनी, तटिनी, तटी, तरंगिनी, निम्नगा, निर्धारिणी अशा पद्धतीने समानार्थी शब्द की जे आपण कधी ऐकत नाही, बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी हा तलाव आलेला होता. तलावासाठी काही समानार्थी शब्द घेतले आहेत. तडे, सरोवर, तटाक, तडाक, जलाशय, कासार, सारस, त्याच्यानंतर कांतार अशा पद्धतीने समानार्थी शब्द आल्यात. त्यानंतर इकडे जर आपण बघितलं तर समुद्रासाठी सुद्धा काही समानार्थी शब्द घेतले आहेत की सागर, इकडं अब्धी, दर्या, सिंधू, रत्नाकर, उदधी, जलधी, वारिधी, सरितपती, अपपती, जलनिधी, पयोधी, पयोनिधी अशी चित्र स्वरूपामध्ये आपल्या नोट्समध्ये मी या सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर फक्त ब बरोबर, पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, आता सामान्य रूप होताना पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या रूपात विकृती होते. विकृती होते म्हणजे काय तर त्याच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो अशा पद्धतीची रचना तिथे आलेली आहे. लिंबू, बरोबर. आता लिंबू म्हटल्यानंतर या शब्दाचं जर आपण लक्षात घेतलं तर लिंबात, बरोबर, म्हणजे याचं सामान्य रूप होते का तर या सामान्य रूप होते. जर मला त्या ठिकाणी लिंबू या नामाला त हे प्रत्यय जोडायचं असेल याच्यामध्ये मला बदल करावा लागेल ना. म्हणजे सामान्य रूप म्हणजे काय की विभक्तीचं प्रत्यय जोडण्याच्या अगोदर त्या नामाच्या मूळ रूपामध्ये होणारा बदल म्हणजे सामान्य रूप. म्हणजे लिंबू म्हटल्यानंतर त्याचं आधी सामान्य रूप होणार लिंबा आणि मग हे त्याचं सामान्य रूप आहे, बरोबर. मग आता विकृती कुठे होते आहे तर याच्या पहिल्याच पर्यायामध्ये विकृती होताना दिसते आहे. तुम्ही तिथे त्याला प्रत्यय जोडू शकतात म्हणजे लिंबात अशा पद्धतीने तो शब्द तयार करू शकतात, बरोबर. अशा पद्धतीने पहिल्या शब्दामध्ये विकृती झाली. कवी त्या ठिकाणी विकृती होत नाही म्हणजे बदल होत नाही. दासीमध्ये बदल होत नाही, चाकूमध्ये बदल होत नाही म्हणजे कवीने नाही होणार बदल, दासीला नाही होणार, चाकूने होणार नाही म्हणजे फक्त पर्याय 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, स्वरमालेतील अम आणि आहा या 2 वर्णांना काय म्हणतात. तुम्हा सर्वांना माहिती आहे त्यांना काय म्हटलं जातं, स्वरादी म्हटलं जातं. तर मित्रांनो फक्त एवढ्यावरच तुम्हाला थांबून चालणार नाही, समजलं का. तर हे मराठीमध्ये कोणी वर्णमालेमध्ये समाविष्ट केलंय तर तुम्हा सर्वांना माहिती आहे थोर व्याकरणकार मोरो केशव दामले यांनी मराठीमध्ये यांचा समावेश केलेला आहे, बरोबर. यामध्ये ज्या 2 गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे. स्वरादी म्हणजे काय तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की ज्या वर्णाचा उच्चार करताना सर्वप्रथम कुणाचं सहाय्य घेतलं जातं तर आधी स्वरांचे सहाय्य घेतले जाते. म्हणजे जिथे स्वरांचं अगोदर सहाय्य घेतलं जातं. थोडं 45 प्रश्न मला सांगायचे आहे त्याच्यामुळे मी थोडं स्पीड त्या ठिकाणी ठेवतोय. तर बघा, स्वर अधिक आदी म्हटल्यानंतर स्वरादी असं म्हणतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्वरादीमध्ये ज्या 2 गोष्टी महत्त्वपूर्ण ठरत असतात, एक म्हणजे अनुस्वार, बरोबर ना, म्हणजे चिन्ह आहे स्वरादीचं, बरोबर. मग इथं जो वापर करण्यात आलेला आहे इकडं अनुस्वार आणि इकडं त्या ठिकाणी काय विसर्ग अशा पद्धतीने. तर अनुस्वार म्हटल्यानंतर आता बरेच जण म्हणतील की सर अनुस्वार म्हणजे टिंब, तर मला मान्य आहे पण अनुस्वाराचा अर्थ काय होतो आयोगाने बऱ्याचदा विचारलं. अनु अधिक स्वार म्हणजे याचा अर्थ असा होतो पाठीमागून झालेला उच्चार. अशा पद्धतीने पाठीमागून झालेला उच्चार किंवा पाठीमागून पाठीवर म्हणजे उच्चारावर स्वार असणारा, पाठीमागून झालेला उच्चार अशा पद्धतीने या ठिकाणी हा एक अर्थ होतो. आणि त्याच्यानंतर जो दुसरा महत्त्वाचा वापरला जातो तो म्हणजे विसर्ग. मग विसर्ग म्हणजे उभे 2 ठिंब, ते आपल्या भाषेमध्ये झालं. विसर्ग म्हणजे काय तर याला म्हटलं जातं श्वास सोडणे अशा पद्धतीने. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर हा तो कन्सेप्ट आहे. म्हणजे स्वरादी एवढंच लक्षात न ठेवता सर्व कन्सेप्ट तिथं क्लिअर करा. परवर्ण म्हणजे काय असतं तुम्हा सर्वांना माहिती, ते व्यंजनांचं पर्यायी नाव आहे. आणि परसवर्ण कुणाचं आहे तर ते अनुनासिकांचं पर्यायी नाव आहे. संयुक्त स्वर तुम्हा सर्वांना माहिती आहे की मराठीमध्ये एकूण संयुक्त स्वर किती आहे, 4 आहे. ए, ऐ, ओ त्यानंतर औ हे 4 संयुक्त स्वर मराठीमध्ये समाविष्ट आहे. ए म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अ अधिक ई अशा पद्धतीने त्याची निर्मिती आहे. ऐ म्हटल्यानंतर आ अधिक रस्व किंवा दीर्घ ई, ओ म्हटल्यानंतर रस्व अ किंवा अधिक रस्व किंवा दीर्घ उ आणि औ म्हटल्यानंतर आ अधिक रस्व किंवा दीर्घ उ अशा पद्धतीने त्याची निर्मिती झालेली आहे. म्हणून त्या ठिकाणी पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर. स्पर्धेत पुढचा प्रश्न, स्पर्धेत गुणानुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा असे स्पर्धक निवडले जातील. हा प्रश्न अगदी सोपा होता. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. कारण की
क्रमांक दर्शवलेला आहे आणि क्रमवाचक म्हणजे जिथे नामाचा क्रम दर्शवलेला असतो तिथे त्या ठिकाणी काय आलेलं असतं तर तिथं क्रमवाचक संख्या विशेषण आलेलं असतं. इथं आवृत्तीवाचक म्हणजे काय की जिथे नामाची आवृत्ती दर्शवलेली असते. म्हणजे आपण जर अशा पद्धतीने लक्षात घेतलं की द्विगुणित आनंद अशा पद्धतीने म्हणजे आनंद आहे पण कितीदा झालेला आहे तर आनंद हा दोनदा झालेला आहे. दोन या अंकाची काय झाली तर आवृत्ती झाली अशा पद्धतीने बरोबर. त्यानंतर इकडं हे तर काही येऊ शकत नव्हतं. त्यानंतर पृथकत्ववाचक म्हणजे काय की फक्त एवढं लक्षात ठेवायचं इथं की जिथे गट पाडण्याची क्रिया असते. कसली क्रिया असते गट पाडण्याची क्रिया असते त्याला पृथकत्ववाचक विशेषण म्हणून ओळखलं जातं बरोबर. गट पाडण्याची क्रिया असते म्हणजे 5-5चे गट 10-10चे गट 7-7चे गट अशा प्रकारची रचना पृथकत्वमध्ये येते. गुणविशेषण म्हटल्यानं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 5 प्रकारे गुणविशेषण वापरलं जातं. 5 प्रकार म्हणजे कोणते तर सर्वात पहिल्यांदा रंग त्यानंतर चव बरोबर आकार स्वभाव बरोबर ना आणि दर्जा अशा पद्धतीने 5 प्रकारे इकडं त्या ठिकाणी गुणविशेषण वापरलं जातं. या 5 प्रकारांचा समावेश इथे केला जातो याला गुणविशेषण म्हणतात. पुढे बघा आता मला यातलं काही विचारू नका बरं का. या विधानाचा प्रकार ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. आता प्रश्नार्थी म्हटल्यानंतर तर काही येऊ शकत नाही. अ गेला म्हणजे हा पर्याय तर त्या ठिकाणी गेला. त्यानंतर संकेतार्थी वाक्य संकेतमध्ये काय असतं तर संकेतमध्ये असतं मित्रांनो अट. असं केलं तर तसं होणार म्हणजे हाही पर्याय त्या ठिकाणी गेला म्हणजे ब पण गेला बरोबर. विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर विधानार्थी वाक्य म्हणजे साधे विधान असते बरोबर. साधे विधान असते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट वाक्यरचने शेवटी पूर्णविराम येतो बरोबर. ही काही त्या ठिकाणी म्हणजे सर्वसामान्य वैशिष्ट्य आपल्याला त्या वाक्याच्या रचनेमध्ये दिसतात. नंबर 3 मध्ये महत्त्वाची गोष्ट की ज्या ठिकाणी स्थलवाचक हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्यानंतर कालवाचक अशा प्रकारची शब्द ज्या ठिकाणी येतात मित्रांनो त्याला कोणतं वाक्य म्हटलं जातं त्याला स्पेसिफिक वाक्य म्हटलं जातं विधानार्थी. अशा पद्धतीने हा कन्सेप्ट आपण क्लिअर केला पाहिजे. त्यानंतर पुढं आज्ञार्थी वाक्य म्हटलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज्ञा सल्ला विनंती उपदेश. मला यातलं काही विचारू नका म्हणजे तो कुणाला तरी सांगतो आहे बरोबर. म्हणजे इथं तो कुणाशी तरी बोलतो आहे कुणाला तरी तो सांगतोय की मला यातलं काही विचारू नका म्हणजे पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं का म्हणजे ड बरोबर. कारण की आज्ञार्थी हे क्रियापदाचा तो अर्थ आहे बरोबर ना. क्रियापदाच्या अर्थावरून पडलेला तो प्रकार आहे. मग इकडं क्रियापद कशा पद्धतीचं येतं तर काही ठिकाणी आज्ञा येते काही ठिकाणी सल्ला येते बरं का. काही ठिकाणी विनंती येते आणि त्यानंतर काही ठिकाणी काय येतो उपदेश येतो बरं का. त्यानंतर आशीर्वाद येतो प्रार्थना येते अशा प्रकारे बरोबर. त्यानंतर परवानगी येते अशा प्रकारची काही क्रियापदं इथं आलेली असतात. याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य म्हणून ओळखलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न समीप या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखता. समीप म्हटल्यानंतर तुम्ही जे अभ्यासताय त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारला मित्रांनो. समीप म्हटल्यानंतर एक गतिदर्शक मध्ये येतं. आता हे कुणाचे प्रकार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गतिदर्शक म्हटल्यानंतर बरोबर ना स्थितीदर्शक आणि गतिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषणाचे उपप्रकार आहेत बरोबर ना. म्हणजे आता इथं गतिदर्शक मग आता पुन्हा गतिदर्शकचे उपप्रकार आहे म्हणजे उद्या दिवशी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून इथे ह्या ठिकाणी मी तुम्हाला तो संदर्भ दिला की गतिदर्शक बरोबर ना त्याचे 2 प्रकार आहेत. एक पहिला कोणता आहे गत्यारंभ दर्शक आणि त्यानंतर गत्यंत दर्शक असे 2 उपप्रकार आहे. मग आता गत्यारंभ दर्शक मध्ये तो समीप आलेला नव्हता बरोबर ना. आता इकडं त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर समीप कुठं आलेला गत्यंत दर्शक मध्ये आलेला होता. समजलं का. गत्यंत दर्शक मध्ये हा इकडं समीप आलेला बरोबर. म्हणजे उद्या दिवशी जर आयोगाने तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला गेला तर तो कन्सेप्ट तुमचा क्लिअर पाहिजे की दिलेल्या पर्यायातील गत्यारंभ दर्शक अशा पद्धतीने क्रियाविषयी अवयव ओळखा तर तुम्हाला ते माहिती असावं. त्याच्या पलीकडे जाऊन संदर्भ आहे थोर व्याकरणकार मोरू केशव दामले यांच्या पुस्तकाचा. यांनी या पुस्तकामध्ये सविस्तर व्याकरण शास्त्रीय व्याकरण आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बरोबर. म्हणून पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे की आयोग अशा पद्धतीने खोचक प्रश्न तुम्हाला विचारताय बरं का. मग ह्या सर्व गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. मग या सर्व अपडेट स्वरूपाच्या नोट्स आपल्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे. ज्याला बॅच नाही घ्यायची फक्त नोट्स हवी आहे त्याला मोफत नोट्स मी त्या ठिकाणी देणार आहे. टेन्शन घेऊ नका. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. बघा पुढं त्यानंतर श श स आतापर्यंत पूर्व तुम्ही उष्मे म्हटल्यानंतर फक्त या 3च गोष्टींचा अभ्यास आतापर्यंत केलेला आहे. आतापर्यंत 3च गोष्टी अभ्यासल्यात पण आयोगाच्या क्वेश्चन पेपर मस्त आहे. आयोगाचे क्वेश्चन काय सांगतात की त्या ठिकाणी श श स आणि त्याच्यानंतर ह हे सुद्धा उष्मेमध्ये समाविष्ट होत आहे. ही व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारातील आहेत
तर आता इथं त्या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं, उष्मे म्हटलं जातं. समजलं का? अंतस्थ तुम्हा सर्वांना माहिती आहे कुणाचं पर्याय नाव आहे, तर ते अर्धस्वरांचं पर्याय नाव आहे. हाही कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की अंतस्थ असं का म्हटलं जातं बरं. बरोबर, अंतस्थ म्हणजे म्हणण्यामागचं कारण काय आहे, तर प्रत्येक जे काही नाव देण्यात आलेलं आहे त्याच्या मागं एक कन्सेप्ट असते. आता अंतस्थ म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एक स्पर्शव्यंजन सर्वांना माहिती आहे की क ख पासून ते भम पर्यंतची स्पर्शव्यंजन आहे. बरोबर, त्याच्यानंतर त्या ठिकाणी ही क ख पासून भम पर्यंतची व्यंजने झाल्यानंतर पुढं त्या ठिकाणी काय लिहिली जातात, तर पुढं लिहिली जातात श श स सॉरी य र ल व ही त्या ठिकाणी पुढं लिहिली जातात. बरोबर ना, इकडं त्या ठिकाणी अर्धस्वर लिहिली जातात. काय लिहिली जातात, अर्धस्वर. बरोबर ना, आणि त्याच्यानंतर लिहिली जातात मग उष्मे. अशा पद्धतीने लिहिण्याचा क्रम आहे की क ख भ भम पर्यंत झाल्यानंतर य र ल व श श स अशा पद्धतीने लिहिली जातात. मग याला अंतस्थ का म्हणतात, तर त्या ठिकाणी अंतः म्हणजे आतमध्ये. अंतः म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आतमध्ये. मग कुणाच्या आतमध्ये, तर इकडं त्या ठिकाणी स्पर्शव्यंजन आणि त्याच्यानंतर उष्मे यांच्या आतमध्ये जे त्या ठिकाणी स्थ म्हणजे काय, तर राहणारे, म्हणजे जे एक स्पर्शव्यंजने आणि उष्मे यांच्या आतमध्ये जे राहतात म्हणून ते अंतस्थ. समजले का? म्हणून ते काय, तर अंतस्थ, म्हणून त्याला अंतस्थ म्हटलं गेलं आहे. दुसरा पर्याय काही येऊ शकत नव्हता. ते फक्त चारचा य र ल व. बरोबर का? कंठोष्ठ सर्वांना माहिती आहे, दंत तालव्य सर्वांना माहिती आहे. पुढचा प्रश्न पुढीलपैकी प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. आता प्रयोजक क्रियापद म्हटल्यानंतर कन्सेप्ट क्लिअर आहे तुमची की वाक्यामध्ये आलेली जी काही क्रिया असते ती क्रिया कर्त्याला करणे शक्य नसते, दुसऱ्या कोणाकडून तरी घडून येत असते. अशा प्रकारची रचना प्रयोजक क्रियापदाची असते. मग तसं वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे, मी चालतो. बरोबर, अशा प्रकारचं पहिलं क्रियापद आलाय, याला सिद्ध क्रियापद तुम्ही म्हणू शकतात. बरोबर. नंबर 2 मध्ये माझ्याकडून चालवले जाते. इथं वाक्यामध्ये क्रिया करताच करतो आहे. बरोबर. त्यात आई मुलाला चालवते. आता चालवणारी कोण आहे, आई. बरोबर का? आता चालते कोण आहे, प्रत्यक्ष आई चालत नाहीये. कोण चालतंय, तर बाळ चालतंय, मुलगा चालतोय. बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न अवघड होता अशातला प्रकार नाही. समजलं का? हे येऊ शकत नव्हतं, आईने मुलाला चालवले. बरोबर का? हे येऊ शकत नव्हतं, तर त्या ठिकाणी आई मुलाला चालवते म्हणजे क्रिया त्या ठिकाणी कुणाकडनं घडते आहे, क्रिया सुरू आहे, बाळाकडनं त्या ठिकाणी चालण्याची क्रिया सुरू आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न, आई वडिलांनी, यामध्ये बरंच काही सांगण्यासारखं आहे. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या विधानार्थी क्रियापदावरून प्रयोग ओळखा. आता इथं आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो की वाढविणारे कोण आहे, आई वडील, म्हणजे वाक्यामध्ये कर्ता, कर्त्याला प्रत्यय. बरोबर, कर्त्याला प्रत्यय. आणि वाढविलेले काय, तर मुले. मुले म्हटल्यानंतर वाक्यामध्ये कर्म, कर्माला प्रत्यय. बरोबर, कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, काही विचार करण्याची गरज नाही. आणि वाक्यामध्ये आलेलं जे काही क्रियापद असतं ते स्वतंत्र आहे. बरोबर ना. ले विभक्तीचं प्रत्यय त्याला जुडलाय, म्हणजे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी आहे ते. बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाक्यामध्ये आलेलं जे काही क्रियापद आहे ते क्रियापद कोणतं आहे, तर ते भावे प्रयोगाचं क्रियापद आहे. म्हणजे फक्त आणि फक्त अ बरोबर, बाकी सर्व चूक आहे. मी तुम्हाला बाकीचे प्रकार सर्वांना माहिती आहे की कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं, कर्तरीमध्ये काय असतं, अकर्मक कर्तरीमध्ये काय असतं. जसजसे प्रकार येतील तसं आपण विश्लेषण करून घेऊया. शकूचा नवरा म्हणजे भोळा सांब आहे. या वाक्यातील सामान्य नाम ओळखा. आता इथं कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता होती. आता जेव्हा वाक्यामध्ये अशा प्रकारची रचना आलेली असते तर इथं 70% विद्यार्थ्यांनी तरी काय केलं असेल, तर किती सोपा प्रश्न विचारलाय नवरा, हे उत्तर देऊन त्या ठिकाणी मोकळे झाले असतील. पण उदाहरण व्यवस्थित वाचा. शकूचा नवरा. बरोबर ना. म्हणजे इथं नवरा जो काही ते सामान्यमय मला मान्य आहे, पण इथं तो नाही. नवरा हा शब्द सामान्यमय मला मान्य आहे, पण वाक्यामध्ये तो सामान्य नाम नाही. समजलं का? नवरा हा नवरा राहिलेला नाही. समजलं का? काय सांगतोय की शकूचा नवरा म्हणजे भोळा सांब आहे. तो नवरा काय झालाय रे, तो नवरा झालाय सांब झालाय बिचारा. बरोबर का? कसा झालाय, तो भोळा सांब झालाय. म्हणजे या सांबाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी भोळा आलाय. तो भोळा त्या ठिकाणी याचं काम करतोय. बरोबर का? विशेषणाचं. पण इथं नवरा हा नवरा राहिला नाही, तो काय झाला रे, सांब झाला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, पर्याय 3 येणार आहे. समजलं का? सामान्य नाम विचारलेलं तिथं. बरोबर का? शकूचा नवरा हा नवरा राहिला नाही, तो काय झाला, सांब झालाय. समजलं का? माझे वडील म्हणजे जमदग्नीचं होय, माझे वडील राहिले नाही ते जमदग्नी झालेत. म्हणजे अशा पद्धतीची उदाहरणं मी बॅचमध्ये घेत असताना विद्यार्थ्यांना सांगतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता अननस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलाय, पोर्तुगीज आहे. कारण
मी गोष्ट म्हणजे जे काही शब्दांच्या गोष्टी आहेत त्यामध्ये ते आहे. पप्पांच्या पगाराची गोष्ट म्हणजे पोर्तुगीज आहे. पुढचा प्रश्न, दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास, बरोबर. तर त्या ठिकाणी याला काय म्हटलं तर सुस्कारा असं म्हटलं जातं. काही जणांनी उच्छवास केला असेल, नाही. समजलं का? दुःखामुळे सोडलेला, समजलं का? इकडे तुम्ही दीर्घश्वास म्हणू शकता याला. तिरस्कार त्या ठिकाणी येऊ शकत नव्हतं, हतबलता म्हणजे प्रश्न सोपा होता आपण. त्यानंतर पुढचा प्रश्न, पाखरे घरटी बांधतात या विधानातील क्रियापदावरून प्रयोग पुन्हा एकदा विचारलेला आहे, बरोबर. तुम्हाला वाक्यातील कर्ता आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी एकदम प्रॉपर ओळखता आल्या ना, प्रयोग ओळखता येतोय. पाखरे घरटी बांधतात, क्रियापद आहे बांधतात. बांधणारी कोण? पाखरे. म्हणजे वाक्यामध्ये करता आलेला आहे पाखरे. आता पाखरू हे त्याचं एक वचन असतं, पाखरे हे त्याचं अनेक वचन आहे. म्हणजे त्याला विभक्तीचं प्रत्यय कोणतंही जोडलेलं नाही, हे क्लिअर करा आधी. कारण काही जर म्हणतात सर पाखरू तिथं ए जोडला नाही, ते अनेक वचन आहे मित्रांनो, त्याला प्रत्यय जोडलेला नाही. म्हणजे कर्ता, कर्त्याला प्रत्यय नाही, बरोबर का? मग कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे ते कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. म्हणजे भावे प्रयोग संपला, कर्मणी प्रयोग गेला, बरोबर का? मग ते आता अकर्मक कर्तरी आहे का सकर्मक आहे? बांधणारी कोण आहे? पाखरे. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता आहे. बांधलेली काय तर घरटी, म्हणजे वाक्यामध्ये कर्म पण आहे, म्हणजे सकर्मक. की ज्या वाक्यरचनेमध्ये कर्म असते ते सकर्मक, बरोबर ना? अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय तर पर्याय 4, म्हणजे इथं पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तिरस्कार. आता इथं त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट विसर्ग संधीचं उदाहरण आहे. तुम्हाला तो नियम माहिती असावा की विसर्गाच्या पुढे, बरोबर ना, क्रू धातूची रूपे काय आल्यास रे? कर किंवा कार आल्यास, बरोबर. तर अशा प्रकारच्या दिलेल्या शब्दाची जोडणी होत असताना त्या विसर्गाचं रूपांतरण कशामध्ये होते म्हणे तर त्या विसर्गाचं रूपांतरण होते मित्रांनो स मध्ये. मग आता ऑलरेडी तिरस्कार हा शब्द आलाय, त्याच्यामध्ये स ऑलरेडी समाविष्ट आहे. मग दिलेल्या शब्दाचा विग्रह करताना काय होणार तर दिलेल्या शब्दाचा विग्रह तिरह विसर्ग अधिक कार, म्हणजे पर्याय 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बाकी पुढं काही जाऊ नका. पुढचा प्रश्न, 1 रुपयास 2 चिकू मिळतात. आता इथं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, तिथं अधोरेखित केलेला आहे रुपयास, बरोबर. या विधानातील अधोरेखित शब्दातील स हा चतुर्थीचा कोणता प्रत्यय त्या ठिकाणी अर्थ सूचित करतोय? म्हणजे तिथं आलेला आहे उपपदार्थ, तिथं मुख्य कारकार्थावरती प्रश्न विचारलेला नाही, समजलं का? अर्थ प्रकट होतो आहे. तिथं काय सांगितलं? 1 रुपयास, बरोबर ना, 2 चिकू मिळतात. म्हणजे 2 चिकूचं मूल्य किती झालं? रुपया, समजलं का? हे 2 चिकूचं मूल्य झालं. म्हणजे सामिप्य येणार का? मग नाही. हेतू स्पष्ट होणार का? नाही. तिथं काय येणार? मग मूल्य येणार ना, मर्यादा कशाला येतील, बरोबर का? म्हणजे इथं अशा पद्धतीची प्रश्न तुम्हाला विचारली जातात. आता इथं कन्फ्युजन काय असतं विद्यार्थ्यांचं, की इथं कन्फ्युजन असतं की इथं द्वितीय विभक्ती आणि त्यानंतर चतुर्थी विभक्ती या दोघांमध्ये खूप कन्फ्युजन होतं. पण मी तुम्हाला 20 सेकंदामध्ये हा फरक तुम्हाला सांगून देतो. द्वितीय विभक्तीमध्ये काय असतं तर द्वितीय विभक्तीमध्ये वाक्यामध्ये एकच कर्म, किती कर्म? एकच कर्म. त्याला जर त्या ठिकाणी सलाते सलानाते जुडलेलं असेल, एक वचन प्रत्यय सलाते सलानाते जर त्या ठिकाणी जुडलेली असतील, सलाते सलानाते अशा प्रकारची प्रत्यय जुडलेली असतील तर त्याला म्हणा द्वितीय विभक्ती. अलग लक्षात, त्याला काय म्हणायचं आहे? द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्तीचे पण 2 प्रकार पडतात ना, त्यामध्ये कोणकोणतं तर सर्वात पहिल्यांदा येतं अप्रत्ययी द्वितीय, म्हणजे जिथे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रत्यय जुडलेलं नसतं, अप्रत्ययी द्वितीय. आणि दुसरा प्रकार कोणता येतो? सप्रत्ययी द्वितीय, बरोबर. अप्रत्ययी द्वितीय आणि सप्रत्ययी द्वितीय असे 2 प्रकार त्या ठिकाणी समाविष्ट होतात. अप्रत्ययी द्वितीयामध्ये कर्माला कोणत्याही प्रकारचं प्रत्यय जोडत नाही. सप्रत्ययी द्वितीयामध्ये कर्माला नेहमी प्रत्यय जोडून आलेलं असतं. असे 2 प्रकार द्वितीय विभक्तीचे पडतात. मग एकच कर्म वाक्यामध्ये असेल आणि त्याला सलाते सलानाते जोडलेलं असेल तर त्याला म्हटलं जातं द्वितीय विभक्ती. पुढे आता चतुर्थी विभक्ती म्हटल्यानं तुम्हाला सर्वांना माहिती असावं की त्या ठिकाणी हे सर्व सोडून, म्हणजे कर्म सोडून, एकच कर्म सोडून, बघा वाक्यामध्ये एकच कर्म सोडून इतर शब्दांना जोडलेलं जे काही त्या ठिकाणी प्रत्यय असतात, जोडलेली जी काही प्रत्यय येतात ती संपूर्ण प्रत्यय कोणत्याही विभक्तीची असतात, ती संपूर्ण प्रत्यय चतुर्थी विभक्तीची असतात. अशा प्रकारे हा कन्सेप्ट आपण काय केला पाहिजे? क्लिअर केला पाहिजे, बरोबर. अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचं उदाहरण, आता इथं आलेला 1 रुपयास. आता रुपयास म्हटल्यानंतर काय आलं? चतुर्थी येणार आहे ना. पुढे बघा आता
कन्या या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? आता कन्या म्हटल्यानं तुम्हा सर्वांना माहिती आहे कन्याला काय काय म्हणतात, तर मुलगी म्हणतात, तनुजा म्हणतात, तनया म्हणतात, आत्मजा म्हणतात, लेक म्हणतात, पोरगी म्हणतात, पुत्री म्हणतात, कन्यका म्हणतात, कुमारिका म्हणतात, सुता म्हणतात. आता इथं त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर ना. आता सूत म्हणजे त्या ठिकाणी मुलगा होतो, बरोबर ना. पण त्या ठिकाणी सुता म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, तर मुलगी होतं असतं. आलं का लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने मुलगी त्या ठिकाणी होतं. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. मग आता उत्तर काय आलेलं आहे, तनया आलेलं आहे, म्हणजे पर्याय 1 त्याचं योग्य उत्तर आहे, बरोबर. रजनी म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे रात्र, निशा, शर्वरी, यामिनी, बरोबर. अशा पद्धतीने त्यानंतर त्या ठिकाणी शर्वरी सुद्धा त्याच्यासाठीच आलेलं होतं, म्हणजे दोघं तर काही येऊ शकत नव्हते. सुत म्हटल्यानंतर मुलासाठी आलंय आत्म, चिरंजीव, छोकरा, तनय, पुत्र, मुलगा, लेक आणि सुत. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. पुढचा प्रश्न, चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन चालणार नाही. इथं त्या ठिकाणी काय आलं की या विधानाचे प्रश्नार्थक रूपांतरण कसे होईल. आता इथं आपल्याला प्रश्न जो काही विचारलेला तर तो त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला की नकारार्थी वाक्याचं तुम्हाला प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करायचं आहे. आणि मित्रांनो, आता रूपांतरण करणं म्हणजे काय, आयोगाने मागच्या वेळेस प्रश्न विचारला ना की रूपांतरणाची कन्सेप्ट काय आहे नेमकी. एका वाक्याचं जेव्हा दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतरण होत असतं तेव्हा त्या वाक्याचा जो काही मूळचा अर्थ असतो तो जशाच्या तसा तुम्हाला ठेवावा लागतो, बरोबर. त्या अर्थामध्ये बदल करून चालत नाही, बरोबर. तो जशाच्या तसा अर्थ त्या ठिकाणी ठेवून आपल्याला पुढे जायला लागतं. चोर सोडून संन्यासाला फाशी देऊन चालणार नाही. आता इकडं जरी त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिलेलं असलं तरी त्याचं प्रश्नामध्ये रूपांतरण करायला लागतं. चोर सोडून संन्यासाला फाशी, इथं प्रश्नचिन्ह आलाय, प्रश्न तिथं म्हणजे प्रश्न निर्माण होत नाहीये, बरोबर ना. त्याच्यानंतर पुढे बघा, चोर सोडून संन्याशाला फाशी देता येत नाही, हे येऊ शकत नाही. चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन चालते का, ह्यात इथं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, वाक्य शेवटी प्रश्नचिन्ह आहे. आता कोणतं बरोबर आहे ते बघूया. चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन कसं चालेल, यास पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मी तुम्हाला सांगितलं की रूपांतरण करताना वाक्यामध्ये जो अर्थ आलेला असतो तो अर्थ जशाच्या तसा तुम्हाला ठेवावा लागतो आणि जशाच्या तसा ठेवून पुढे मार्गस्थ व्हायला लागतं. समजलं का? म्हणजे अशा पद्धतीने कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे, बरोबर. इकडं त्या ठिकाणी प्रश्न विचारला. पुढचा प्रश्न आहे बघा, चला आता विळा द्या. अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न विचारला शब्दशक्तीवरती. आता शब्दशक्ती म्हटल्यानंतर मुख्य प्रकार जे काही आहे अभिधा, हा सर्वात पहिला प्रकार आहे, बरोबर. दुसरा आहे त्या ठिकाणी व्यंजना आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लक्षणा. असे 3 प्रकार आहे. यांचे उपप्रकार बरेच आहेत. अभिधाचे 3 उपप्रकार आहेत, योगरूढ, योगरूढ, बरोबर ना. त्यानंतर व्यंजनाचे उपप्रकार आहेत, बरोबर. शाब्दी व्यंजन आहे, आर्थी व्यंजन आहे. त्याचे अजून उपप्रकार आहेत, ते बरंच त्या ठिकाणी मोठे आहेत. त्यानंतर लक्षणाचे उपप्रकार आहेत, तर ते बॅचमध्ये मी डिटेल त्या ठिकाणी 5 लेक्चर त्याची घेतली आहेत, PYQ विश्लेषित केल्यात. आता इथं चला आता विळा द्या. अभिधा म्हटल्यानंतर काय असतं, तर सरळ सरळ अर्थ त्या ठिकाणी प्रकट केलेला असतो. सरळ सरळ अर्थ जी रचना असते तर ती कुणाची असते, ती अभिधाची असते. म्हणजे मी साप पाहिला, साप पाहिला म्हणजे काय, तर सरपटणारा प्राणी त्या ठिकाणी मी पाहिला, बरोबर ना. हा अर्थ तिथे डायरेक्ट प्रकट होतो, याला म्हणतात सरळ सरळ अर्थ प्रकट होणं. समजलं का? त्यानंतर नंबर 2 मध्ये की जो काही व्यंजनामध्ये म्हणजे व्यंजनामध्ये म्हणजे इकडं त्या ठिकाणी अर्थ प्रकट करण्याची काही रचना आहे तर तिला काय म्हटलं जातं, तर तिथं त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की याला वाच्यार्थ असं म्हटलं जातं, बरोबर. यातनं त्या ठिकाणी तो अर्थ प्रकट होत असतो. आणि व्यंजनामध्ये काय असतं, व्यंगार्थ असतो. व्यंगार्थामध्ये काय असतं की वाक्यामध्ये जो अर्थ आलेला असतो तर मूळ अर्थाला बाधा न आणता, काय सांगतोय, जो मूळ अर्थ असतो त्या मूळ अर्थाला बाधा न आणता अशा प्रकारची रचना त्यामध्ये येते. बाधा न आणता, बरं का. दुसरा अर्थ त्याच्याशी मिळता जुळता दुसरा अर्थ प्रकट करण्याची काही रचना असते तिला काय म्हटलं जातं, व्यंजना. समजलं का? काय म्हटलं जातं, व्यंजना असं म्हटलं जातं. त्यात तिसरा जो प्रकार आहे तो तुमचा लक्षणा. इथं डायरेक्ट मूळ अर्थाला बाधा आणली जाते. काय केली जाते, मूळ अर्थाला बाधा येते. मूळ अर्थाला बाधा ही जी रचना येते हिला काय म्हटलं जातं, तर लक्षणा म्हटलं जातं. आम्ही गहू खातो, गहू खातो डायरेक्ट गहू घेतो ना खातो का, असं नाही. तर आम्ही काय करतो, गव्हापासनं त्या ठिकाणी पीठ बनवतो, कणिक मळतो, त्याच्यापासून पोळ्या तयार करतो आणि मग ते खातो, बरोबर ना. याला म्हणतात मूळ अर्थाला बाधा. ही आहे लक्षणा शब्दांची शक्ती. समजलं का?
समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजे ती आहे व्यंजना, की मूळ अर्थाला बाधा न आणता त्याच्याशी मिळता जुळता म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची लोक, हे आहे व्यंजना. हे तुम्हाला वरच्यावर सांगतो आहे, समजलं का. डिटेल बऱ्याच मोठ्या कन्सेप्ट इथं आहे, बरोबर. मग आता इथं काय सांगितलंय, चला आता विडा द्या, तर याच्याशी मिळता जुळता त्या ठिकाणी वेगळा अर्थ काढण्याची जी काही प्रक्रिया आहे तर तुम्ही काय असणार आहे, तर ती असणार आहे व्यंजना, बरोबर का. चला आता विडा द्या. आता विडा द्या म्हणजे काय, की त्या ठिकाणी 2-3 प्रकारचे अर्थ तिथं आपण घेऊ शकतो, बरोबर ना. म्हणजे मूळ अर्थाला बाधा आणली जाणार नाही, समजलं का. विडा एक प्रकारचा वेगळा आहे, एक विडा दुसऱ्या प्रकारचा आहे, बरोबर ना. त्याशी मिळता जुळता तुम्ही अर्थ घेऊ शकतात. अशा पद्धतीने हा एक प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आता संत भक्तीने देवाला वश करतात. आता भक्तीने म्हटल्यानंतर इथं कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता आहे. आता इथं त्या ठिकाणी भक्ती म्हटल्यानंतर कृतीदर्शक शब्द घेऊन बरेच जण याला भाववाचक नाम म्हणून त्या ठिकाणी सांगतील, बरोबर. पण मित्रांनो त्या ठिकाणी ते भाववाचक नाम नाही, त्याचं उत्तर आहे सामान्य नाम. देव भक्तीने म्हणजे संत भक्तीने देवाला वश करतात या वाक्यातील अधोरेखित शब्दातील नाम प्रकार ओळखा. तर या ठिकाणी ते अदृश्य स्वरूपामध्ये समाविष्ट होतं. कोणत्या स्वरूपामध्ये, अदृश्य स्वरूपामध्ये. बघा मी नोट्समध्ये घेतलेलं आहे. कुणा समावेश होतो सामान्य नामामध्ये, नातेसंबंध, त्याच्यानंतर प्राणी व पक्षी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी वृक्ष, वेली, फळे, फुले यांची सर्वांची नावं, त्यानंतर यामध्ये शरीराचे अवयव आणि अदृश्य नामे. अदृश्य नामांमध्ये बघा देव, वारा, हवा, मन आणि भक्ती, समजल्या का. या सर्वांचा समावेश त्यामध्ये होतो, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी किती, 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. अशा पद्धतीने ह्या अपडेट स्वरूपाच्या या सर्व गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजे, म्हणजे आपला वेळ जात नाही आणि प्रश्नांची उत्तरही चुकत नाही. सलगीचा विरुद्धार्थी शब्द कोणता, जिथे मला बोलायचं आहे तिथे मी आवर्जून बोलतो आहे, बरोबर. सलगीचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आता सलगी म्हणजे काय, तर जवळीकता, बरोबर ना. तर इथं त्याचा विरुद्धार्थी काय येणार आहे, दुरावा येणार आहे ना. सजनी तर काही येऊ शकत नव्हतं, असमाधानचं समाधान आलं असतं, बरोबर. म्हणून हा प्रश्न सुद्धा सोपा होता. पुढचा प्रश्न आता, मागून आला आणि तिखट झाला हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे, बरोबर. विशेषणाचे आता 2 मुख्य प्रकार पडतात. सर्वात पहिला जो येतो तो म्हणजे सिद्ध विशेषण. सिद्ध म्हणजे काय, की जे मूळ रूपामध्ये असतात ते सिद्धमध्ये समाविष्ट होतात. आणि त्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे साधित. साधित मध्ये काय असतं मित्रांनो, तर जी काही विशेषणं आलेली असतात त्यांच्या मूळ रूपात बदल होतो अशा पद्धतीने, बरोबर. मूळ रूपात बदल होणे म्हणजे साधित. मग आता इथं पहिला पर्याय काय सांगितलेला, अव्यय साधित, म्हणजे अव्ययाच्या मूळ रूपापासून तयार झालेली जी विशेषणं असतात त्याला अव्यय साधित म्हणतात. मग आता इथं कोणता शब्द आलाय का, तो शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतोय, की मागून आला नि तिखट झाला. आता मागून आला हा शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतोय, तो कशापासून बनलेला आहे, मागे ह्याच्यापासून बनलेला आहे. मग तो काय अव्यय आहे का, त्या ठिकाणी सर्वनाम आहे का, त्या ठिकाणी नाम आहे का, धातू साधित आहे. तर इथं पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे की तो अव्यय आहे. फक्त 1 बरोबर, बरोबर ना. तो मागेपासून बनलेला आहे ना. अव्यय साधित म्हणजे काय, की अव्ययाच्या मूळ रूपामध्ये बदल होतो आणि मग त्या ठिकाणी ते पुढे येणाऱ्या नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, बरोबर ना. अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अगदी बरोबर उत्तर आहे, समजलं का. मागून आला आणि तिखट झाला. अशा पद्धतीने आपण बऱ्याच ठिकाणी ऑफिसेसमध्ये या सर्व गोष्टी ऐकत असतो. नाम साधित तुम्हा सर्वांना माहिती आहे की नामाच्या मूळ रूपापासून तयार झालेलं. मागच्या लेक्चरला मी सांगितलेलं होतं नामसाधित, की नामाच्या मूळ रूपापासून ते तयार होत असतं, बरोबर ना. नेहमी परीक्षेमध्ये विचारलं जाणारं उदाहरण म्हणजे कोणतं, आज आम्ही, बरोबर ना. आज आम्ही साखर काकडी खाल्ली. काकडीबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोण आलाय, साखर आलाय. म्हणजे इथं एक नाम दुसऱ्या नामाबद्दल अधिक माहिती सांगते आहे. त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर त्याला मराठीमध्ये नामसाधित विशेषण म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर धातू साधित म्हणजे काय, क्रियापदाच्या मूळ धातूपासून तयार झालेला, बरोबर ना. क्रियापदाच्या मूळ धातूपासून तयार झालेलं, बरोबर का. म्हणजे हसरी बाहुली अशा प्रकारची उदाहरणं बरीच आपण घेतलेली होती. हसरी बाहुली म्हणजे इथं बाहुलीबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोण आलाय, हसरी आलाय. तो एका मूळ धातूपासून तयार झालेला आहे, हस, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक त्याचं योग्य उत्तर 1च आहे, तो अव्ययापासून बनलेला आहे, बरोबर. अशा पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर झाली. त्यानंतर पुढे आहे बघा, टिंबटिंब हा शब्द प्रत्यय घटित नाही. आता सोपा प्रश्न होता हा पण. आता चराई म्हटल्यानंतर आई अशा प्रकारचं प्रत्यय त्याला जोडलेला आहे. त्यानंतर खोदाई म्हटल्यानंतर इथं सुद्धा आई अशा प्रकारचं प्रत्यय जोडलेला आहे. आणि घोटीव त्या ठिकाणी ईव अशा पद्धतीने
त्या ठिकाणी प्रत्यय जुडलेला आहे. पण मग इथं आ कर्ण म्हटल्यानंतर आ अधिक कर्ण अशा प्रकारे आ म्हटल्यानंतर हे उपसर्ग आहे, बरोबर. त्या ठिकाणी ते प्रत्यय नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे, बरोबर. त्यानंतर त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार येत असतात मित्रांनो, बरोबर. आता एवढं त्या ठिकाणी सांगणं अवघड आहे, कारण की उगाच आपलं मग काय होतंय, लेक्चर लांबत जाईल, बरोबर ना. आता पुढे बघा की माशासारखे डोळे असणारी, हरणासारखे डोळे असणारी, डोळ्यांनी पावायस समर्थ म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे ते डोळस असतात, बरोबर. म्हणजे गचं 4 कुठं आहे, गचं 4 इथं आहे. फक्त एकच पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. मग आता इकडं माशासारखे डोळे असणारे तुम्ही बघू शकतात की तिला काय म्हटलं जातं, मीनाक्षी म्हटलं जातं. हरणासारखे डोळे असणारी कोण असते, तर त्या ठिकाणी मृगाक्षी असते. आणि जिचे डोळे मदिरेप्रमाणे मध्यधुंद आहे तर ती कोण असते, मदिराक्षी. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हा एक नवीन प्रश्न तुम्हाला विचारलेला की व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे, असे मत कोणत्या व्याकरणकारांनी प्रथम मांडले. मित्रांनो, थोर व्याकरणकार आदेशात्मक शास्त्र हे व्याकरणाला कोणी म्हटलं होतं, दादोबांनी म्हटलं होतं. अलग लक्षात कोणी म्हटलं होतं, दादोबांनी म्हटलेलं होतं. आपल्या नोट्समध्ये जसं तसं या पुस्तकाचा, या प्रश्नाचा संदर्भ तुम्हाला सांगतो. थोर व्याकरणकार माना आचार्य यांच्या पुस्तकातनं हा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. मराठीवरती खूप मोठं काम मित्रांनो मी गेल्या 10-11 वर्षापासून करतो आहे, काही सांगण्याची गरज नाही, बरोबर. आता बघा, जे व्याकरणशास्त्र व स्वरूप हे जे काही आपल्या नोट्समध्ये मी त्याचा समावेश केलेला आहे, त्यांच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दादोबांनी व्याकरणाला शास्त्र म्हटले आणि त्याचे स्वरूप त्यांनी आदेशात्मक मानले, समजलं का. अशा प्रकारे. आणि 2020ला तो प्रश्न विचारला गट ब च्या, बरोबर. हाच तो प्रश्न इकडे आपण जो घेतलेला तो, बरोबर. इकडे बघा संदर्भ पण मी दिलेला आहे, अलग लक्षात. अशा प्रकारे या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. त्यानंतर पुढे बघा, आता 15 ऑगस्टला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. अशा पद्धतीने हिंदुस्थानला इथं आपल्याला अधोरेखित केलेलं आहे. सर्वनाम तर काही येऊ शकत नाही. सर्वनाम काय असतं, नामाऐवजी येणारा शब्द. हे तर अगदी आपण सर्वांनी त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते की सर्वनाम म्हणजे नामाऐवजी तर येतो, मान्य आहे मला. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ही पण क्लिअर पाहिजे की वाक्यामध्ये नाम काय आहे हे सांगण्यासाठी सुद्धा सर्वनाम येत असतं. हा सुद्धा पाठ महत्त्वाचा आहे. म्हणजे दर्शक सर्वनाम अभ्यासताना ते त्या ठिकाणी नामाऐवजी येत नाही, वाक्यामध्ये सर्वनाम काय आहे हे दर्शवण्यासाठी येत असतं. त्यानंतर विशेषनाम हे त्याचं योग्य उत्तर आहे. विशेषनाम तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे त्या ठिकाणी विशिष्ट असतं, अशा प्रकारचं नाम की त्याच्यासारखं कोणीच नसतं. आता हिंदुस्थान म्हटलेल्या जागतिक पातळीवर एकमेव आहे, बरोबर का. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. विशेषनाम म्हणजे काय असतं, कधी त्याचं अनेक वचन होत नाही. जर झालं अनेक वचन ते विशेषनाम राहत नाही, ते सामान्य नामामध्ये समाविष्ट होतं, बरोबर का. बऱ्याच गोष्टी आहे. सामान्य नाम, विशेषनाम यांना धर्मीवाचक नाम म्हणतात. बऱ्याच गोष्टी आहे, बरोबर का. बऱ्याच कन्सेप्ट आहे. दर्शक सर्वनाम तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर विशेषण अगदी त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे. दर्शक विशेषणामध्ये पण बऱ्याच कन्सेप्ट आहे. तर पुढचा प्रश्न आहे बघा. आता येथे, तेथे, इकडे, तिकडे, वर, खाली, बरोबर. आता क्रिया कुठे घडली, अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही इथं असा प्रश्न विचारा. त्याच्यानंतर कालवाचक मध्ये तुम्ही असा प्रश्न विचारा, क्रिया केव्हा घडली, बरोबर. आणि त्यानंतर रीतिवाचक मध्ये प्रश्न विचारा तुम्ही, क्रिया कशी घडली. अशा प्रकारची प्रश्न विचारली येणारी उत्तरं जी काही असतात ती त्या प्रकारातली क्रियाविशेष अव्यय असतात. आणि त्याच्यानंतर केवल प्रयोगी अव्यय म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय असतं. तर केवल प्रयोगी अव्यय म्हणजे मनातील ज्या काही भावना असतात त्या अचानकपणे प्रकट होत जातात, बरोबर. आता क्रिया कुठे घडली, येथे, तेथे, फक्त बरोबर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. आता चित्रकार कुंचल्याने चित्र काढतो, विभक्तीचा अर्थ कोणता. आता इथं त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की संबंध हा म्हटल्यानंतर षष्टी विभक्तीचा त्या ठिकाणी कार्यकर्ता मानला जातो, मुख्य कार्यकर्ता नाही. षष्टीला मुख्य कार्यकर्ता नाही. 2 प्रकारांना मुख्य कार्यकर्ता नाही, बरोबर ना. एक संबोधन आणि एक षष्टी यांना मुख्य कार्यकर्ता नाही. मराठीमध्ये एकूण मुख्य कार्यकर्ता किती आहे, तर 6 आहे. पण आयोगाने प्रश्न काय विचारला मागच्या वर्षी, लक्षात ठेवा. आयोगाने 2023ला प्रश्न विचारला, आपण घेतलंय ते याचं ॲनालिसिस, की मराठीमध्ये नामाचा क्रियापदाशी, मला वाटतं गट क वर्ग 3ला विचारलेला प्रश्न आहे. नामाचा क्रियापदाशी
पारंपरिक पद्धतीने असलेला संबंध किती प्रकारचा आहे असा प्रश्न विचारलाय. आणि कारक अर्थ म्हणजे काय असतो की नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध, पण तिथे शब्द कोणता वापरला? पारंपरिक. समजलं का? पारंपरिक हा शब्द वापरला, पारंपरिक नाही. पारंपरिक हा अशुद्ध आहे, पारंपरिक हा शुद्ध शब्द आहे. समजलं का? तर तो 8 प्रकारचा आहे. जर नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध कारक अर्थाच्या दृष्टिकोनातून किती प्रकारचा? तर 6. पारंपरिक 8. अलग लक्षात, अशा पद्धतीने लक्षात असू द्या. तर संबंध हे तर काही येऊ शकत नव्हतं, कारण की इकडे चाचीचे, चेचाची, झाजी, जे, झे, झाजी अशा प्रकारची प्रत्यय येतात षष्टीमध्ये, बरोबर. म्हणून तिकडं काही दिसत नाही तसं. करण यस ने एशी निशी ही ए, ने एशी निशी ही ई अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्यय त्या ठिकाणी जोडली जातात. म्हणजे अशा पद्धतीने याला त्या ठिकाणी इकडं आपण म्हणू शकतो की चित्रकार कुंचल्याने चित्र काढतो म्हटल्यानंतर ते एक साधन आहे. म्हणून करण म्हणजे काय? तर करण याचा अर्थ असा होतो की साधन. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. कर्म तर काही येऊ शकत नव्हतं आणि करता येऊ शकत नव्हता. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे की त्याच्या प्रत्ययावरून या सर्व गोष्टी क्लिअर होत जातात. अलग लक्षात. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, इकडे आता रामा फार उतावळा आहे. या वाक्यातील उतावळा या विशेषणाचे विशेषण ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर ना. म्हणजे आता इथं त्या ठिकाणी उतावळा या विशेषणाचे विशेषण कोणतं आहे? म्हणजे हे सुद्धा एक विशेषण आहे, बरोबर. हे सुद्धा काय आहे? विशेषण आहे. याचं विशेषण कोणतं आलेलं आहे? फार. म्हणजे विशेषणाचं विशेषण हे सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय कोणता बरोबर आलेला असणार आहे? पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे, बरोबर ना. आहे क्रियापद आलं, रामा असणारा कोण? तर रामा वाक्यामध्ये करता आला. त्यानंतर उतावळा फार म्हणजे उतावळ्याचं विशेषण कोणतं आलं? फार आलं. म्हणून पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर. पुढे बघा आता शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप. हा सोपा प्रश्न होता. अक्षर म्हटल्यानंतर हे बाह्य रूप नाही आहे, समजलं का. बाह्य प्रथम लक्षात येणार बाह्य रूप नाही आहे, कारण की आधी त्या ठिकाणी मूलवर्ण तयार होतो आणि त्याच्यानंतर मग अक्षराची काय होते तर रचना होत असते. आधी मूलवर्ण येतो, मग अर्थ प्राप्त होतो आणि मग अक्षर तयार होते, समजलं का. चिन्ह त्याच्यानंतर ठरतं. आधी मूलवर्ण हे रूप प्रथम कळणं गरजेचं आहे. पहिलं रूप जे असतं ना ते मूलवर्ण असतं, समजलं का. म्हणजे आपण जेव्हा तोंडाद्वारे बाहेर पडणारा कुठलाही मूलध्वनी, समजलं का, मूलवर्ण हे जी रचना आहे ना ही पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा आता. अरे रे, ओ हो, शाबास, छे, छी अशा प्रकारे इथं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सर्वांना की इकडं केवळ प्रयोगी अव्यय येते. अरे रे, बरोबर ना. म्हणजे त्या ठिकाणी दुःख झालं ना, ओ हो, शाबास म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची अव्यय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मनातील ज्या काही भावना असतात त्या भावना प्रकट करण्याची जी काही रचना आलेली असते त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? तर त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं मित्रांनो केवल प्रयोगी अव्यय. शब्दयोगी तुम्हा सर्वांना माहिती आहे की त्याच्यामध्येच तो अर्थ दडलेला आहे की जिथं शब्द आणि योग ह्या 2 गोष्टी एकत्र आलेल्या असतात, बरोबर का. त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर पुढं उभयान्वयी अव्यय म्हटल्यानं तुम्हा सर्वांना माहिती आहे की उभय आणि अन्वय अशा पद्धतीने 2 गोष्टी एकत्र येतात. उभय म्हणजे काय तर 2 आणि अन्वय म्हणजे काय तर संबंध. 2 शब्दांचा संबंध जिथे आलेला असतो त्याला उभयान्वयी अव्यय म्हणून ओळखतात. क्रियाविशेषण अव्यय अगदी सर्वांना माहिती आहे. क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जी रचना आलेली असते ती रचना ही कसली असते तर क्रियाविशेषण अव्ययाची असते. म्हणजे याचं उत्तर काय आलं मग? तर याचं उत्तर फक्त ब बरोबर, म्हणजे पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, जेवढं अपेक्षित आहे तेवढंच त्या ठिकाणी विश्लेषित करतो आहे. पुढचा प्रश्न आता 46 नंबरचा 46 नंबरचा आहे. पुढील पैकी बरोबर विधान कोणते ते सांगा. आता बघा, विशेष नामांना अनेक वचन नाही हे बरोबर आहे, परंतु विशिष्ट व्यक्तीबद्दल बहुमान किंवा आदर दर्शविण्यासाठी एक वचन वापरले जाते हे चुकीचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला एका व्यक्ती संदर्भात सुद्धा बोलायचं आहे ना, एका व्यक्ती संदर्भात सुद्धा बोलायचं आहे ना, तर तिथे तुम्हाला जे काही त्या ठिकाणी प्रतिष्ठित किंवा आपल्यापेक्षा मोठे असतील तर तेव्हा त्यांना एका व्यक्ती संदर्भात जरी बोलायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला एक वचन नाही, तिथं तुम्हाला नेहमी अनेक वचनच वापरावं लागतं किंवा अनेक वचनच त्या ठिकाणी घ्यायला लागतं. हे कधीही विसरायचं नाही, समजलं का. बहुमानार्थी म्हटलं की ते अनेक वचनच येणार आहे, समजलं का.
अशा पद्धतीची रचना आपण क्लिअर केली पाहिजे. नंबर 2, मराठीत एकवचन द्विवचन चुकीचं आहे. मराठीमध्ये त्या ठिकाणी काय आहे तर मराठीमध्ये एकवचन अनेक वचन अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने या कन्सेप्ट आपण काय केल्या पाहिजे तर क्लिअर केल्या पाहिजे की एकवचन अनेक वचन अशा प्रकारे. द्विवचन हे कुठं जातं संस्कृतमध्ये जातं, इकडं येत नाही. त्यानंतर विशेष नाम विशेष व्यक्तीचे असून नाव असल्यामुळे दोन्ही वचनात हा फक्त एक वचन, दोन्ही वचनात त्याचा काही संबंध येत नाही. प्रतिष्ठावाचक या पुढचं स्टेटमेंट बघा तर प्रतिष्ठावाचक बहुमानार्थी योजनात येणाऱ्या आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते. अगदी बरोबर आहे, तेच राहते. जसं की त्या ठिकाणी बाबा यांचं अनेक वचन होत नाही, काका अनेक वचन होत नाही, दादा अनेक वचन होत नाही. समजलं का? म्हणून इकडं फक्त ड बरोबर पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे तर पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आता बघा की नामा सर्वनामाचा संबंध वाक्यातील इतर पदांशी ज्या वर्णामार्फत जोडला जातो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात प्रत्यय. नामा सर्वनामाचा संबंध, आता काही जण त्या ठिकाणी सांगतील की सर विभक्तीची सुद्धा अशीच व्याख्या आहे. 100% तुम्हाला तो पर्याय दिला नाही. तर विभक्तीची व्याख्या काय की नाम किंवा सर्वनाम याचा क्रियापदाशी असणारा संबंध ज्या विकाराने दर्शविला जातो तिथं विकार होताना दिसतं. इथं काय सांगितलंय? नाम सर्वनामाचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी ज्या वर्णामार्फत जोडला जातो. हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे. तिथं वर्णामार्फत जोडलाय. तिकडं आलेली रचना कशी असते तुम्हाला मी सांगितलं, तिकडं आलेली रचना वेगळ्या स्वरूपाची असते. आलं का लक्षात? म्हणून इकडं त्या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं? प्रत्यय म्हटलं जातं. की नंतरून जोडलेलं एखादं जे अक्षर असतं त्याने त्या ठिकाणी तो जो काही संबंध आहे तो दर्शवला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, जो काम करेल तो यश मिळवेल. आता सांगण्याची गरज नसावी, बरोबर का? जो काम करेल तो यश मिळेल या वाक्यातील जो या सर्वनामाचा प्रकार ओळखा. इथं त्या वाक्यातील ते संबंधित सर्वनाम आहे. संबंधित सर्वनाम काय असतं की दर्शक सर्वनामाचा संबंध दर्शवण्यासाठी जे सर्वनाम आलेलं असतं त्याला मराठीमध्ये संबंधित सर्वनाम म्हणतात. मराठीमध्ये संबंधित सर्वनामे किती आहेत तर 4 आहेत. जो, जी, जे, जो, जी, जे, त्यानंतर ज्या अशा पद्धतीने 4 सर्वनामाचा समावेश संबंधित सर्वनामे म्हणून केला जातो. एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की या सर्व गोष्टी क्लिअर झाल्यानंतर इकडं जर आपण बघितलं की या वाक्यामध्ये आलेला जो तो असतो मग तो हा काय म्हणून वापरला जातो तर बरेच विद्यार्थी म्हणतात की तो दर्शक सर्वनाम म्हणून येतो. तो दर्शक सर्वनाम म्हणून येत नाही. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते तर अनुसंबंधी म्हणून त्याचा समावेश होतो. त्याला काय म्हणतात? अनुसंबंधी सर्वनाम असं त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? अनुसंबंधी सर्वनाम. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर तर आहेच, पण त्यामध्ये वापरलेलं जे काही सर्वनाम असतं तर त्यामध्ये आलेलं सर्वनाम हे अनुसंबंधी सर्वनाम असतं. म्हणून या ठिकाणी आपण ह्या कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजे. जो, जी, जे, ज्या अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर याला संबंधित सर्वनाम म्हणतात. आणि त्याच वाक्यामध्ये आलेलं जे काही वाक्य असतं ते दर्शक न म्हणतात त्याला अनुसंबंधी सर्वनाम म्हणून ओळखलं जातं. हाही कन्सेप्ट तुम्ही तिथे क्लिअर करू शकतात. दर्शक सर्वनाम वेगळा प्रकार आहे. दर्शक सर्वनाम किती प्रकार येतं मी तुम्हाला सांगितलं. नामापूर्वी येतं, नामानंतर येतं, विशेषणापूर्वी येतं, प्रश्नार्थ वाक्याच्या उपवाक्याच्या सुरुवातीला येतं. बरोबर, म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करू शकतो. दर्शक सर्वनाम मोठा कन्सेप्ट आहे, तो लवकर सांगण्यासारखा नाही. बघा आता म्हणून, सबब, करिता इत्यादी शब्दरूपावरून कोणत्या अव्यय प्रकाराचा बोध होतो? विकल्प म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे किंवा, अथवा, वा, अगर, की बरोबर यांचा समावेश होतो. विकल्प म्हणजे काय असतं मित्रांनो तर विकल्प म्हणजे पर्याय येतो. म्हणजे हा पहिला पर्याय तर काही येऊ शकत नव्हता. परिणाम हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. समजलं का? पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावरती होत असतो. म्हणजे कशा प्रकारे मी खूप अभ्यास केला म्हणून अधिकारी झालो ना. मी खूप अभ्यास केला म्हणून अधिकारी झालो, बरोबर का? मी अधिकारी झालो सबब माझा वर्तमानपत्रात फोटो आला, बरोबर का? त्यानंतर वर्तमानपत्रात फोटो आला त्याकरिता माझा काय झाला? सत्कार झाला. सत्कार झाला त्यामुळे अतएव माझ्या लग्नाची चौकशी सुरू झाली. म्हणजे परिणाम बघा की फक्त काय केला? अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर हा परिणाम त्या ठिकाणी होत गेला. अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. न्यूनत्व म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे न्यूनत्व म्हणजे काय? कमीपणा असतो एका वाक्यामध्ये, बरोबर का? रचना कशी असते? कमीपणा, बरोबर ना? शेतकऱ्यांनी शेत नांगरले पण पाऊस आला नाही.
त्याच्यानंतर समुच्चय म्हटल्यानंतर काय, तर जिथे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडलेली असतात त्याला त्या ठिकाणी समुच्चय असं म्हटलं जातं. आणि व शिवाय आणखी आणिक. आणि त्यानंतर शेवटचा अगदी शेवटचा प्रश्न बघा, आता सोपा प्रश्न होता. आपली पाठ आपल्याला दिसत नाही या म्हणीची समानार्थी म्हण. समजलं का, म्हणजे आपले दोष आपल्याला दिसत नाही, बरोबर ना. म्हणजे दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. आता कधी त्या ठिकाणी भेट होत नाही, म्हणजे अशा पद्धतीचा अर्थ. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, आपले दोष आपल्याला दिसत नाही. आपला जगन्नाथ हे येऊ शकत नाही, एका टाळी वाजत नाही, हे सर्व तुम्हाला माहिती आहे, बरोबर. आता या ठिकाणी अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण 2020चा जो काही पेपर आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी विश्लेषित केला. जास्तीत जास्त सर्व विद्यार्थ्यांनी, जर तुम्हाला त्या ठिकाणी लेक्चर आवडलं तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.